सदर अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवला जाईल आणि त्यामध्ये सादर करून शासन निर्णय घेईल आणि त्यासाठी विशेष अधिवेशन 20 फेब्रुवारीला आपण जाहीर केलेला आहे। त्या अधिवेशनामध्ये या बाबतीमध्ये चर्चा होईल। या कामामध्ये जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त आणि त्यांची सगळी टीम हे काम करत होती आणि जवळपास 2.25 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांचं सर्वेक्षण यामध्ये करण्यात आलं। त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, आदरणीय सुकरे साहेब आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो। ज्या पद्धतीने काम झालेलं आहे त्यामुळे आम्हाला शासनाला विश्वास आहे की मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण, ओबीसीला कोणताही धक्का न लावता, इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी मराठा समाजाला देय असलेलं टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल, मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतो। माझी तमाम या मराठा समाजाला आणि सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवाला एक हात जोडून कळकळीची विनंती आहे की या सरकारने मनोजदादाचा अंत पाहू नये, शेतकऱ्याचा सुद्धा अंत पाहू नये। मनोजदादा जरांगे पाटील हे मरणाच्या दारात उभे आहे, आम्ही सुद्धा या मरणाच्याच दारात उभा आहे। उद्याच नाही, आज आम्ही सुद्धा काही पण करायला तयार आहे। फक्त मनोजदादांनी सांगितलं की बाबा हो काही करू नका, मी जोपर्यंत आदेश देत नाही तोपर्यंत ज्याही प्रत्येकाला ज्यांनी आपलं काम केलं त्यालाच तुम्ही निवडून द्या किंवा तोच आपला आमदार होईल, तोच आपला खासदार होईल। जर आपला कुठल्याही आमदारांना किंवा कोण्या खासदारांना येणाऱ्या 15 तारखेला किंवा 16 तारखेला आपली बाजू नाही मांडली तर याच्याकडे तुम्ही बघू नका। आम्ही हात जोडून सर्व समाज बांधवाला सांगतो की येणाऱ्या 16 तारखेला जे आमदार असन, जे खासदार असन, जे आपल्या मनोजदादाच्या कायदा पारित करण्यासाठी बोलणार असन तर तेच आपले, नाहीतर हे बंगारच्या भावात विकल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हे 3-4 दिवसात दखलदार घेणार नाही तर यायला पर्यायच राहिला नाही, कारण की यायला कुठं जरी येऊन बुजवून दाखवाच लागन ना साहेब। नाही जर दाखवलं तर होईन काय, यायला दाखवाच लागन। नाही दाखवलं तर यायला जनता दाखवून देईन ना। जनता प्रत्येक गावात येईन, प्रश्न विचारतील, तुम्ही काय केलं आमच्यासाठी, तुम्ही काय करणार आहे, आम्हाला काय करायचं आहे हे बघन ना उघड्या डोळ्यानं, सारा समाज बघन ना। मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे ओबीसी हा आमचा लहान भाऊ आहे, ते आमच्या सोबतच आहे, आम्ही दोघं हिळून मिळूनच काम करणार आहे। त्यामुळं आम्हाला या नेत्यावर बोलायचं नाही, आम्ही एकाच ताटात जेवतो। ओबीसी आमचा घरचा आहे, आम्ही त्याला, ते आमचे लहान भाऊ आहे, आम्ही त्याच्यासाठी आज ना उद्या 100% एकाच गाडीवर जातो, कामं एकाच गाडीवर करतो, सारं एकच करतो। छगन भुजबळ, ते छगन भुजबळ संविधान पदे आणि छगन भुजबळ सारख्या माणसांनी असे वक्तव्य करणं हे योग्य नाही, कारण का अशोभनीय। मुख्यमंत्री किंवा मंत्री असन किंवा काही असन हे संविधानशील पद आहे, संविधानशील पदाला अनुसरूनच आपण बोलायला पाहिजे, हे आमच्यासारख्यानं सांगायला नाही पाहिजे। हे सर्व समाज त्याला येणाऱ्या निवडणुकीला सांगतील किंवा ओबीसी नेता काय असतो आणि आपण कोणाला काय करायचं असतं हे येणाऱ्या इलेक्शनला समजून जाईल। राजीनामा मुख्यमंत्री द्यायचा नसतो, राजीनामा मुख्यमंत्र्याकडे द्यायचा नसतो, राजीनामा राज्यपालाला द्यायचा असतो। हे मूर्ख बनतोय लोकाला, अरे बंद करा मूर्ख बनवलं, ये पब्लिक है सब जानती है छगन भुजबळ, बस झालं।